महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील काही आमदारांचा कार्यकाळ 2 आठवड्यांपूर्वी संपला। निवडणुकाही पार पडल्या आणि निकालही लागला। मात्र निवडणुका लागण्यापूर्वी ज्या आमदारांचा कार्यकाळ संपला त्यामध्ये मुस्लिम समाजातून येणाऱ्या बाबाजानी दुर्रानी आणि मिर्झा वजाहत या 2 आमदारांचाही समावेश होता। या दोघांच्या निवृत्तीने विधिमंडळाचे वरिष्ठ सभागृह असलेल्या विधान परिषदेतील मुस्लिम आमदारांची संख्या शून्यावर आली आहे। राज्याच्या वरिष्ठ सभागृहात एकही मुस्लिम आमदार नसण्याची ही महाराष्ट्र विधान परिषदेच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे। तसंच नुकत्याच झालेल्या विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीतही एकही मुस्लिम उमेदवार मैदानात नव्हता। त्यामुळे पुढील काही महिने तरी हे चित्र कायम राहण्याची शक्यता आहे। विधान परिषद सभागृहातील मुस्लिम समाजाचं प्रतिनिधित्व संपुष्टात आल्यानंतर विधानसभेतील समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी चिंता व्यक्त करत महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांना पत्र लिहित खंत व्यक्त केली आहे। नेमकं काय लिहिलंय त्यांनी, यामागे अजून कुठली समीकरणं दडलेली आहेत आणि काय सांगतो विधान परिषदेतील मुस्लिम आमदारांचा इतिहास, हेच सांगणारा हा सविस्तर रिपोर्ट। नमस्कार, मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र। तर मंडळी, रईस शेख यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लिहिलेल्या पत्रात भविष्यात महाविकास आघाडीनं मुस्लिम समाजाला योग्य प्रतिनिधित्व द्यावं प्रामुख्यानं अशी मागणी केली आहे। यासोबत त्यांनी काय लिहिलं हे जाणून घेण्याआधी विधान परिषदेचा इतिहास जाणून घ्यायला हवा। तर मंडळी, महाराष्ट्रात 1937 पासून विधानसभा आणि विधान परिषद ही 2 सभागृहे अस्तित्वात आहेत। स्थापनेपासून महाराष्ट्र विधान परिषदेत मुस्लिम समाजाचं काही ना काही प्रतिनिधित्व राहिलेलं आहे। मात्र यंदा प्रथमच मुस्लिम आमदारांची संख्या शून्यावर आली। सध्या विधान परिषदेच्या एकूण 78 जागा आहेत, तर त्यातील काही जागा रिक्त आहेत। त्यात प्रामुख्यानं राज्यपाल नियुक्त आमदारांचा विषय अजूनही रखडलेला आहे, त्यामुळे त्यांच्या जागा रिक्त आहेत। रईस शेख यांनी आपल्या पत्रात लिहिलंय की महाराष्ट्राच्या विधान परिषदेला 100 वर्षांची प्रदीर्घ अशी परंपरा लाभली आहे। राज्यात एकूण 11.56% मुस्लिम लोकसंख्या आहे। मात्र विधान परिषदेत मुस्लिम प्रतिनिधित्व आजपर्यंत खूप कमी प्रमाणात दिसून आलेलं आहे। 27 जुलै 2024 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे बाबाजानी दुर्रानी आणि काँग्रेसचे मिर्झा वजाहत निवृत्त झाले। त्यामुळे विधान परिषदेत असलेलं मुस्लिम प्रतिनिधींचं अस्तित्व संपुष्टात आलं। सन 1937 मध्ये राज्यात द्विसभागृही पद्धती अस्तित्वात आली। तेव्हापासून आजपर्यंत या ज्येष्ठ सभागृहात मुस्लिम प्रतिनिधित्व कायम राहिलेलं आहे। विशेष म्हणजे राज्यात 14 लोकसभा मतदारसंघात मुस्लिम बहुल मतदार असतानाही नुकत्याच संपलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं एकही मुस्लिम उमेदवार दिला नव्हता। राज्य अस्तित्वात आल्यापासून म्हणजे 1960 पासून महाराष्ट्रातून 567 खासदार निवडून आले। त्यामध्ये मुस्लिम समाजाचे अवघे 15 खासदार हे लोकसभेत पोहोचले। म्हणजे या खासदारांच्या तुलनेत केवळ 2% प्रमाण हे मुस्लिम खासदारांचं आढळतं। विधानसभेत आज अवघे 10 मुस्लिम सदस्य आहेत। राज्याच्या 11 कोटी लोकसंख्येमध्ये 10 पैकी 1 मुस्लिम मतदार असतानाही मुस्लिम प्रतिनिधित्वाची राज्य विधानसभेत इतकी विदारक स्थिती असल्याचं चित्र रईस यांनी पत्रातून मांडलं। महाविकास आघाडीला सत्य परिस्थितीची जाणीव करून दिली। इतिहासावर नजर टाकली तर मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाचा परंपरागत मतदार असल्याचं अनेक वेळा सिद्ध झालंय। मात्र गेल्या काही दिवसांपासून बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे आणि ओढावलेल्या राजकीय परिस्थितीमुळे काँग्रेसनं आपल्या हक्काच्या मतदारांकडे दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळतंय। लोकसभा निवडणुकीत देखील राज्यात काँग्रेसकडून एकही मुस्लिम उमेदवाराला संधी देण्यात आली नव्हती। त्यामुळे मुस्लिम समाजात मोठ्या प्रमाणात नाराजी होती। यातूनच मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते बाबा सिद्दीकी हे नाराज झाले। त्यांचे पुत्र दिशान सिद्दीकी हे काँग्रेसचे दिग्गज कार्यकर्ते असून त्यांनी देखील याबाबत जाहीर नाराजी व्यक्त केली होती। त्यातच नुकत्याच झालेल्या विधान परिषदेवरही महाविकास आघाडीनं एकही मुस्लिम उमेदवाराला संधी दिली नाही। त्यामुळे नाराजीत आणखीन भर पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। येत्या 2 ते 3 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका होणार आहेत। महाराष्ट्रात मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणात आहे। त्यामुळे काँग्रेस येत्या विधानसभा निवडणुकीत किती प्रमाणात मुस्लिम उमेदवारांना संधी देणार, त्यातून मुस्लिम समाजाचं समाधान होईल की काँग्रेसचा परंपरागत मतदार त्यांच्यापासून दुरावेल, हे येत्या निवडणुकीत कळेलच। मात्र जर असं झालं तर हा काँग्रेससाठी राज्यात मोठा धक्का ठरेल। कारण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुस्लिम मतदार एक गठ्ठा मतदान उद्धव ठाकरेंच्या पाठीशी उभं राहिल्याचं अनेक मतदारसंघातून दिसून आलं। त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे मतदार आपल्याकडे वळवण्यात यश मिळवलंय का, हा देखील प्रश्न आहे। परंतु असं असलं तरी मुस्लिम मतदार अद्यापही काँग्रेसच्याच पाठीमागं उभा असल्याचं ऐकायला मिळतं। मात्र काँग्रेसचा हा मतदार कुठेतरी MIMकडे वळताना दिसून येत आहे। मुळात MIM हा मुस्लिम बहुल आहे। तेलंगणा, हैदराबाद सारख्या मुस्लिम प्रणित शहरांमध्ये तसंच काही इतर राज्यांमध्ये MIMची ताकद मोठ्या प्रमाणात आहे। मागच्या लोकसभेत 1 तर विधानसभेत धुळ्यात 2 जागा मिळवण्यात MIMला यश आलं होतं। त्यावेळी महायुती महाविकास आघाडीचे चांगलेच धाबे दणाणले होते। यावेळी लोकसभेतील छत्रपती संभाजीनगरमध्ये MIMला निसटत्या पराभवाला सामोरं जावं लागलं।
मात्र त्याच पराभवाचा वचपा काढण्यासाठी MIMनं तयारी सुरू केली आहे. अशा परिस्थितीत मुस्लिम मतदान MIMच्या वाट्याला गेलं किंवा प्रत्येक मतदारसंघात काँग्रेससमोर MIMचा उमेदवार असेल तर नक्कीच मतदान विभागलं जाईल. त्यामुळं काँग्रेसला विधानसभेत मुस्लिम मतदार गमवायचा नसेल तर मोठी खेळी करावी लागणार आहे, हे मात्र नक्की. परिणामी आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आपल्या हक्काचं मतदान गमावणार की मिळवण्यासाठी मुस्लिम उमेदवार रिंगणात उतरवणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसंच याचा फायदा घेऊन MIM हा पक्ष काही जागा जिंकेल का, काँग्रेसच्या नाराजीचा फायदा MIM उचलू शकेल का, याचं उत्तर देखील विधानसभा निवडणुकीच्या दरम्यानच मिळणार. या बाबतीत तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरू नका. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायमच असणार आहे. अशाच नवीन विषयांवर माहिती जाणून घेण्यासाठी बघत राहा आणि सबस्क्राईब करा. त्याचं काय महाराष्ट्र.